कारण की काकाचं जेवढं लांब आयुष्य आपल्याला साध्य होईल ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे. साहेबांनी त्यांना आपल्यातून लवकर नेऊन घेतले, पण काकांना आपल्यासाठी काळजीश्री ते ठेवून गेलेले आहेत. आणि काकांचं अजून आयुष्य उतंड असावं, लांब असावं, स्वस्थ असावं ही ईश्वरचरणी माझी कळकळीची विनंती राहणार आहे. आणि त्या माध्यमातून ह्या भागाचा विकास केल्याशिवाय आणि उर्वरित प्रश्न सोडवल्याशिवाय, तुमचं समाधान केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. माझ्या सगळ्या युवक मित्रांना मी खात्री देतो की तुमचे जे काही प्रश्न असतील, तुमच्या रोजगाराचे असतील, तुमच्या कामाबद्दलचे असतील, तुम्हाला कुठे संधी मिळवून देण्यासाठी असतील, तुम्हाला अजून पुढे विकास कामं आपल्यामध्ये असतील, कधी कधी काही लोकांना निवडणुकीचं तिकीट जरी द्यायचं असेल तरी आपलं वशिला चालणार आहे. पण वशिला जर चालवायचा असेल युथ काँग्रेस युवा मंचच्या माध्यमातून तर आपल्याला मतदान करून नानांना जास्तीत जास्त लीड द्यावी लागेल. कारण काय केल्यानंतरच कामाची पावती आपल्याला कुणी आपले नेते देऊ शकतील. आणि काकाकडे ती शिस्त आहे. मला एकदा बादल शेखनी सांगितलं की आम्ही साहेबाकडे गेलो, आम्ही वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतला साहेबाच्या वाढदिवसाच्या जयंतीनिमित्त. त्यांनी म्हणले की आम्ही गावामध्ये 1000 झाडं लावणार आहोत. तर साहेब त्यांना एवढंच म्हणले की पहिलं तुम्ही तुमचे 1000 झाडं लावा, 4 वर्ष त्याची काळजी घ्या आणि मला मोजून 1000 झाडं झाल्यानंतर 1001 झाड माझ्या वतीनं तुम्ही लावून घ्या. त्याचा सार एवढाच आहे, तुम्ही काम करा, काम करून दाखवा, नीटपणे चालवून दाखवा, काळजी घ्या आणि मग माझ्याकडे कामाची पावती मागायला द्या. काकांनी संधी आपल्याला दिलेली आहे, काकांनी चांगले उमेदवार आपल्याला दिलेले आहेत, आपल्या सगळ्यांचं संघटन ते बरोबर चांगल्या पद्धतीने चालवणार त्यांनी आश्वासन आपल्याला दिलेलं आहे. आता आपली जबाबदारी आहे, सगळ्या तरुण वर्गाची जबाबदारी आहे की काळजीपूर्वक 15 तारखेला हातासमोरचं बटन दाबून आपण नानांना जास्तीत जास्त मताने विजयी करावं आणि ह्या भागाचा जसा चालल्याप्रमाणे विकास आहे त्याला अजून प्रगतीपथावर नेण्याची जबाबदारी आपल्या माध्यमातून व्हावी एवढीच विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.